नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सरोज आणि आबा अद्वैतला दरवाजा उघड असं म्हणत असतात. सरोज म्हणत असती, बघ ना, तुला आबा पण सांगताय, प्लीज दार उघड. खूप रडत असती सरोज त्याला असं म्हणत असताना. अद्वैतचे काका देखील म्हणतात, अय अद्वैत, तू दरवाजा उघड, आपण सगळे बोलूयात ना ह्या विषयावर. अद्वैतला देखील खूप राग आलेला असतो राहुलचा. त्यानंतर रोहिणी आणि राहुल देखील येतात तिथं. राहुल आणि रोहिणीला बघून सरोज त्यांच्याकडे जाते आणि म्हणते की, रोहिणी, झालं का आता तुझं समाधान? का वागलात तुम्ही असं माझ्या अद्वैत सोबत? आज तुमच्या दोघांमुळे माझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे लक्षात येते का तुमच्या? सांग ना आता, का गप्प आहेस तू? त्यावर रोहिणी म्हणते की, सरोज वहिनी, अगं मला पण हे पहिल्यांदाच कळलं आहे. आणि खरंच सांगते, तुला जितका त्रास होतोय ना, तितकाच त्याहूनही जास्त मला त्रास होतोय. सरोज म्हणते की, हो का, तुला माझ्यापेक्षा त्रास होतोय का जास्त? हे इथे आता जे काय घडलं, कोणामुळे घडलं, हे सगळं सगळ्यांच्या समोर आहे. आणि तरीही तू म्हणते की माझ्यापेक्षा त्रास तुला होतोय म्हणून? जगातील प्रत्येक गोष्ट स्वतःभोवती फिरते हे असं समजणं बंद करा तर रोहिणी. समोरच्याच्या मनाचा विचार न करता समोरच्याला वाटेल ते बोलायचं आणि समोरच्याने फक्त तुझं ऐकून घ्यायचं. आणि मनाविरुद्ध जरा काही झालं ना, मोठ्याने कांगावा करायचा. मला त्रास होतोय, मी एकटी आहे, माझ्याकडे कुणाचं लक्षच नाहीये. पण आता ही सगळी नाटकं बंद करायची रोहिणी तू. आणि आता जे काही तुम्ही वागला आहात ना दोघ जण, त्याच्यामुळे माझ्या मुलाला आणि मला जो काही मनस्ताप झाला आहे ना, याला सगळ्याला तुम्ही दोघ जण जबाबदार आहात. अद्वैतचं लग्न झाल्यापासून त्याला टोमणे मारत होतीस ना तू. त्याच्या मनाविरुद्ध त्याला लग्न करावं लागलं ना, ते केवळ फक्त आणि फक्त तुझ्या मुलामुळे करावं लागलं. आणि काय म्हणत होतीस तू, त्याला हिऱ्याची पारख करणारा मुलगा नाही ना, आणि त्याच्या घरच्यांना ओळखू शकला नाही. तुझं काय आहे? तू ओळखलंस का तुझ्या मुलाला? तुझा मुलगा काय करतो, कुठे जातो, हे तुला माहिती होतं का? बरं झालं, पण आज मात्र एक गोष्ट सिद्ध झाली, तू आणि तुझा मुलगा कधीच चांदेकर होऊ शकत नाही. चिडलेली असती सरोज. दुसरीकडे अद्वैत एकटाच बडबडत असतो आणि म्हणत असतो की, असा कसा फसलो मी, ज्या भावावर मी स्वतःच्या सख्ख्या भावापेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि त्यानेच मला फसवलं. प्रेमात मी इतकं हवत कसा गेलो? का प्रॅक्टिकली विचार करण्याला मुलगा आहे मी आणि मला काहीच कळलं नाही यातलं. अद्वैत देखील खूप इमोशनल झालेला असतो. अद्वैत स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. अद्वैत म्हणत असतो की, त्या अति अघोला माझ्या आधी माझ्या भावाचा खरा चेहरा कळला आणि तरी देखील मला कळाला नाही. एका घरात राहून सुद्धा कळाला नाही. माझ्यासारखा प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस एक इमोशनल पूल ठरला. दुसरीकडे खरेंच्या घरी संगीता दिनकरला म्हणत असते की, नाही हो, आपल्या खांदेकरांच्या घरी जावंच लागते. आपल्या कलेला खूप बोलत असते. त्या नैनाने जे काय केलंय ना, ते माझ्या कलेला निस्तरावं लागते. पण आता असं नाही, मी माझ्या कलाला असं वाऱ्यावर नाही सोडणार. चला तुम्ही, आपल्याला तिथं जायला हवं. आणि संगीता उठते. तितके काजल तिला अडवते आणि म्हणते की, आई थांब. काजल म्हणते की, अगं, ती आपली कलाताई आहे, ती कधीच चुकणार नाही. तू बघ, चूक कोणाची असू दे, नैनाताईची किंवा राहुलची, कलाताई बघ कशी त्यांची शाळा घेते ते. त्यातली त्यात ते चांदेकरांना देखील शांतपणे समजावेल. उगाच आपण तिकडे जाऊन काही भलतंच ट्रॅक सुरू होईल, त्यापेक्षा नको आपण जायला. त्यावर संगीता म्हणते की, सगळं माहिती आहे ग, माझी कला आहेच हुशार, पण तरी पण आपण गप्प बसून नाही ना चालणार. तिथं ती एकटी पडली असेल, मला कलाचे पाय धरायचे आहे, तिची माफी मागायची आहे ग. शेवटी आपलंच नाणं खोटं ठरलं. तिथं जाऊन नाही ना, तिथं काय करेल तेही सांगता येत नाही आपल्याला. दिनकर म्हणतो की, काजल काय सांगते ते ऐकून तर घे जरा, अशी घाई गडबडीत नको जाऊस तिथे. दुसरीकडे चांदेकरांच्या घरामध्ये हॉलमध्ये सगळे जमलेले असतात आणि कला राहुल आणि नैनाला म्हणते की, राहुल आणि नैना, हे सगळं तुमच्या दोघांमुळे घडलेलं आहे. का वागलात तुम्ही असं? आपल्यावर एवढं प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे व्यक्तीला आपण कसं फसावं असं वाटू तरी कसं शकतं तुम्हाला? अद्वैतची अवस्था दिसत नाही का तुम्हाला? का वागलात तुम्ही असे? का खेळलात त्याच्या भावनांशी? माझा तर विश्वास देखील बसत नाहीये, माझी नैनाताई अशी वागू शकते. तुम्ही आधी सगळं खरं सांगितलं असतं ना, तर एवढं सगळं घडलंच नसतं. तुम्ही एवढी सगळी नाटकं केली. तर त्यावर लगेच सरोज म्हणते की, बस झालं तुझं, आणि म्हणते की, तुला सुद्धा नाटकं करायची काही एक गरज नाहीये आणि तुला काही माहितीच नाहीये असं अजिबात दाखवू नको.
तू किती पाण्यात आहे ना हे मला बरोबर माहिती आहे. तुझं कसं आहे ना मला चांगलंच माहिती. आधी समोरच्याच्या थोबाडीत मारायची आणि नंतर म्हणायचं की बरं आहे का, दुखतंय का, असं विचारत राहायचं. आज दी माझ्या मुलाची अवस्था आहे ना ती सगळ्यात आधी तुझ्यामुळे आहे, हे लक्षात ठेव. तू स्वतःला याच्यातून नामनिराळं ठेवू नकोस, कारण मी तुला बरोबर ओळखून आहे. त्यावर आबा म्हणतात की सरोज तू अजून सुद्धा सुनबाईला दोषी ठरवत आहे. आज इथं जे काय घडलं हे सगळं तिच्यामुळेच बाहेर आलं आहे आपल्या समोर. सरोज आबांना म्हणते की तुम्हाला तिचीच बाजू घ्यायची असेल तर माझं काही म्हणणंच नाही आबा, पण माझा हिच्यावर, हिच्या बहिणीवर आणि हिच्या घरच्यांवर कधीच विश्वास नव्हता. आणि आज जे काय घडलंय ना याच्यामुळे सगळेच माझ्या मनातून उतरले आहे आणि माझा यांच्याशी काही एक संबंध नाहीये. मला फक्त एवढंच माहिती आहे यांच्या सगळ्यांमुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि त्याची फसवणूक झालेली आहे आणि अशा लोकांना माझ्या घरात जागा नाही. आणि कलाला म्हणते की तुमचं जे काय चाललं आहे ना, झालं असेल तर निघायचं इथून आता. आबा सरोजला म्हणतात की सरोज, कला ह्या घरची सून आहे, म्हणजे या घरचा एक भाग आहे, तुला माहिती आहे ना, त्यामुळे ती इथून कुठेही जाणार नाहीये. आणि आता राहिला प्रश्न तिच्या बहिणीचा, त्याच्याबद्दल आता काही चर्चा नकोय. हे बघ, तवा जर तापलेला असला आणि त्याच्यावर हात ठेवला ना तर चटकाच बसणार, हे लक्षात ठेव. त्यामुळे सगळे शांत राहा आता, नंतर बघू काय करायचं आणि काय नाही. आणि कलाला म्हणतात की सुनबाई, आता तुझ्या बहिणीला तू घरी जायला सांग, तिला घरी पाठवण्याची मी व्यवस्था करतो. कला नैनाला म्हणते की नैनाताई तू आता प्लीज घरी जा, आई बाबा तिथे खूप काळजीत असतील आणि हो त्यांना त्रास होईल असं काही वागू नको, प्लीज काळजी घे तू त्यांची आणि स्वतःचीही. आणि नैना तिथून निघून जाते. सरोज देखून तिथून निघायला लागते तर आबा तिला म्हणतात की सरोज थांब, आता तू कुठे निघाली आहे. त्यावर सरोज म्हणते की माझा मुलगा तिथे आहे, मला त्याच्याकडे जायचं आहे. आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगं कधी कधी एकटं पण राहायचं असतं, मला माहिती आहे तुला काळजी आहे कारण तू आई आहेस ना त्याची, पण एक लक्षात घे, त्याला पण थोडा वेळ दे. आणि सरोज आबांचं बोलणं ऐकल्यानंतर तिच्या रूम मध्ये निघून जाते. त्यानंतर कला मनातच म्हणत असते की खरं तर अद्वैत बऱ्याच वेळचा एकटाच वर आहे, त्याला आता कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. काय करू मी आता. दुसरीकडे नैना खरेंच्या घरी येते. काजल, दिनकर आणि संगीता बसलेली असतात. नैना येते आणि दरवाजामध्ये उभा राहते. काजल नैनाला बघते आणि मोठ्याने म्हणते दीदी. संगीता लगेच उठते आणि नैनाला म्हणते नैने तू आलीस, आणि तिला म्हणते तिथं समजा ठीक आहे ना, आणि कला कुठे आहे. अगं कलाला तू त्यांच्या तावडीत एकटीला सोडून आलीस का. नैना काहीच बोलत नसते. संगीता म्हणत असते की माझी कला कशी आहे, बोल ना तू काहीतरी. नैना म्हणते की बाद झालं मामा, प्लीज मला इरिटेट करू नकोस, नुसतं आपलं कला कला करत राहते, कलाशिवाय तुला दुसरं काही सुचतच नाही का, सगळीकडे तुला कलाच दिसते का. अगं हे सगळं आता माझ्याबद्दल चाललंय ना, माझी विचारपूस कर ना. ह्या अशा क्षणी, माझ्या अशा अवस्थेत तुला आत्ता देखील कलाचीच काळजी आहे का. माझं कसं होणार, मला सोडून ह्या घरात कोणाला काही पडलेलंच नाहीये माझं. संगीता लगेच म्हणते हो, कोणालाच पडलेलं नाहीये, कारण तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहेस. आम्ही नव्हतं सांगितलं तुला हे सगळं कर म्हणून. मला फक्त आणि फक्त माझी कलाच दिसते, कारण तुझ्यामुळे ती तिच्या सासरच्यांचं सगळं ऐकून घेते. दुसरीकडे कला अद्वैतच्या रूम बाहेर जाते आणि दरवाजा वाजवते आणि अद्वैतला म्हणते अद्वैत प्लीज आता दरवाजा उघड, ही कला आहे. कला म्हणत असते की चांदेकर प्लीज दार उघड ना, मला महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. हे बघ मला कळतंय तू खूप दुखावला गेला आहे, पण 2 मिनिटं दे प्लीज. मला कळतंय तुझं दुःख, आपल्या माणसांनी फसवल्याचं दुःख काय असतं ना हे मला माहिती आहे. कला अद्वैतला म्हणते अद्वैत तू माझ्याशी नाही बोलला ना तरी चालेल, पण तू सरोज मॅडमशी बोल, कोणाशी तरी नक्कीच बोल. हे सगळे विचार मनात ठेवून असं कुडत राहू नकोस प्लीज. ऐकतोस ना अद्वैत तू. कला सॉरी म्हणते आणि म्हणते येते मी आता. अद्वैत लगेच दरवाजा उघडतो. कला रूम मध्ये येते आणि अद्वैत जवळ जाते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत तुझी खूप मोठी फसवणूक झाली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाच्याही वतीने तुझी माफी मागितली तर ती टोकडीच राहील. मी तुझ्या जागेवर असते तर काय केलं असतंस कोणास ठाऊक. एवढं मात्र तुला सांगू शकते मी, आता तुझ्या मनात जे काय चालू आहे ना हे सगळं असह्य असणार आहे. सगळं विसरून जा, पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगणं ही खूप अवघड आहे, कारण विसरणं तर शक्य नाही,
आणि नव्याने सुरुवात करणं तर त्याहूनही शक्य नाही. मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की जे काय घडलं ना त्यात तुझा कणभरही दोष नाही. त्यामुळे सावर तू स्वतःला. आणि तुला एक सांगू का, ह्या सगळ्या प्रकारात तुझ्याबद्दल मला एक गोष्ट कळाली. तू खूप इमोशनल आहे. म्हणजे तू दाखवत नाही पण आहेस खरा. काळजी घे तू स्वतःची. येते मी. कला निघणार तेच अद्वैत तिला म्हणतो की थांब. आणि कला थांबते. अद्वैत कला जवळ येतो आणि कलाला म्हणतो की हे सगळं जे काय झालं त्यात तुझी जराही चूक नव्हती. हे सगळं जे काय झालं त्यात तुझा हात नव्हता. तुला काहीही माहिती नव्हतं. हे तू मला आधी सांगितलं होतं आणि तू तसंच प्रूफ केलं. आणि हात पुढे करतो आणि कलाला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतो. आणि कला देखील हात पुढे करते. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण हॉलमध्ये जमलेले असतात आणि अद्वैत म्हणतो जे काय झालं आहे त्यात चूक आपली आहे आणि नैना प्रेग्नेंट आहे आणि बाहेर कोणालाही कळण्याआधी नैना आणि राहुलचं लग्न करून द्यायला हवं. त्यानंतर कला अद्वैतला म्हणत असते की थँक्स, तू एवढं सगळं घडूनही माझ्यावर विश्वास ठेवलास. पण आता आपल्याला नैनाताईचं आणि राहुलच्या लग्नाचं बघायला होते. हे सगळं सरोज ऐकते आणि सरोज लगेच मध्ये म्हणते की 1 मिनिट. आणि सरोज कलाला म्हणते की हा प्रश्न चांदेकरांचा आहे, त्यात तुला पडायची काहीच गरज नाहीये. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.